चित्र मैदान पर हडलक विनंती असेल दोन्ही संघाचे प्रेझेंट इथे उपस्थित आहेत. सामन्याला सुरुवात. विघ्नार्थ तुला आपण कुठेही जाऊ नका. यानंतर तुमची लगेच मॅच आहे. जो जिंकेल तो तुमच्या सोबत पुढचा सामना खेळणार याची नोंद घ्या. सलामी की जोड़ी मैदान पर परशा और उमेश. जितेंद्र और उमेश. गेंदबाजी के लिए सुमित गुरव. 3 ओवर का मैच. मैच इज ऑन. सुमित गुरव गेंदबाजी के लिए स्ट्राइक एंड पर फिर से एक बार. पहली गेंद अक्रॉस द लाइन. लाउड अपील और पहली गेंद के ऊपर लेग बिफोर OUT आउट. डीजे सूरज. फिर से एक बार अच्छा स्ट्रोक. पितेश पाटिल. ओहो क्या बात है. आज देखिए लोगों की तारीफ करने वालों आज हमारी तारीफ करनी पड़ रही है. हमारे परम मित्र समालोचक प्रीतेश जी पाटिल अच्छी फील्डिंग करते हुए. अगर कैच लोगे तो बर्थडे बॉय गली के गुंडिया भाई इनके तरफ से 100 रुपए का कैश प्राइज. इस बार गेंद बाउंड्री लाइन के पार. षटकार. थैंक यू डीजे. पहली गेंद पर विकेट. दूसरी गेंद पर सिंगल. तीसरी गेंद पर छक्का. पहली गेंद पर विकेट. दूसरी गेंद पर सिंगल. तीसरी गेंद पर यहां पर बड़ा स्ट्रोक आता हुआ षटकार. पहली गेंद विकेट. दूसरी गेंद पर सिंगल. तीसरी गेंद पर छक्का. फिर से एक बार परशुराम के बल्ले से एक बड़ा स्ट्रोक. सॉरी माय मिस्टेक. जितेंद्र के बल्ले से यह शानदार स्ट्रोक आता हुआ.
दो रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 9 रन। इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद को ढकेल दिया है मिड विकेट के ऊपर से। यहां पर लॉफ्टेड स्ट्रोक, लगातार का बड़ा स्ट्रोक आता हुआ, शानदार छक्का। के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक जी बतलाते हुए, भाई सर 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बार कवर के ऊपर से खेल दिया, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, गेंद वन बाउंस सी मारेगा के पार। इस बार आता है शानदार चौकार। स्कोर कार्ड पर 19 रन, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर षटकार, चौथी गेंद पर 2 रन, पांचवी गेंद पर फिर से एक बार षटकार और आखिरी गेंद पर चौकार आते हुए। गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रतीक इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेलने का प्रयास खेल दिया है। फील्डर संकेत जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 20 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। इस बार फिर से एक बार मिड ऑन की दिशा में खेलने की कोशिश। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 21 रन स्कोर कार्ड पर। 3 ओवर का मैच। प्रीतेश पाटिल गेंद के पीछे दौड़ लगाते हुए गेंद को रोकने की कोशिश। ऑफिशियल अंपायर का यहाँ पर डिसीजन आता हुआ रनआउट के रूप में बल्लेबाज आउट होते हुए।
प्रतीक फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। न्यू बैटर मैदान पर निखिल। ओहो फिर से एक बार देखिए चकमा देने वाली गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बीट कराते हुए, फंसाते हुए, चकाते हुए, डॉट गेंद, स्कोर रुका हुआ भाई हमें बतलाते हुए 23 रन। ओहो सबमरीन डिलीवरी, थोड़ी सी नीचे रहने वाली गेंद, बल्लेबाज उस गेंद को पढ़ नहीं पाए पर ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर। भाई सर बतलाएंगे स्कोर कार्ड पर 24 रन 24, जबकि दूसरा और प्रगति पर सेकंड फेरी का ये दूसरा मैच। सिद्धि विनायक खारपाड़ा बनाम यजमान टीम कनकेश्वर झिराड। इस बार डीप स्क्वायर की दिशा में खेल दिया, बड़ी गैप और उसमें 4 रनों की कमाई करते हुए शानदार स्ट्रोक, 4 रनों के साथ डीजे को मौका। मास्टर इस चौका के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 28 रन 28, 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरवाली आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक गेंदबाजी के लिए आते हुए। पुन्हा एकदा मोठा फटका, लॉंग ऑफच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली गेली आहे, धावसंख्येत एक निवार, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 29 धावा। दीपक गोलंदाजीसाठी स्वतः आलेत। पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा फटका लागवण्याचा प्रयत्न, सुमित गुरव चेंडू खाली होते, एक धाव घेतली गेली आहे, धावसंख्येत एक निवार, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या वधारली आहे, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 30 धावा धाव फलकावरती। यावेळेला मोठा फटका, नक्की स्ट्राइक रोटेट झाली आणि त्यानंतर आलेला हा मोठा ब्लास्ट, लॉफ्टेड षटकार। जरूरी से छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर हमारे गुणे लेखक जी बतलाते हुए 36, 36 रन, 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार गेंदबाज दीपक, ओहो फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, पॉपिंग, क्रीज से खड़ा खड़ा खेलने
42 रन स्कोर कार्ड पर, 42 रन। तोड़फोड़ बल्लेबाजी यहां पर। फिर से एक बार पटकी हुई गेंद, तीसरी गेंद पर तीसरा छक्का डीजे सूरज। व्हाइट के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। या चेंडूवरती जर षटकार आला तर गोलंदाजाला 100 रुपये, पण नक्कीच डॉट आलाय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा काय घडतंय, काय बिघडतंय? 2 धावा घेतल्या गेल्यात। धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 51, 52 धावेंची गरज। 18 चेंडू 52 धावेंची गरज। पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला मित्रांनो, आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 51, जिंकण्यासाठी 18 चेंडू 52 धावेंची गरज आहे। 18 चेंडू 52 धावेंची गरज।
18 चेंडू जिंकण्यासाठी 52 धाव्यांची गरज आपण पाहतोय. अठरा चेंडूवर जिंकण्यासाठी आपण पाहतोय 52 धाव्यांची गरज. सामन्याला नक्की सुरुवात होणार आहे. सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती असेल 18 चेंडू जिंकण्यासाठी 52 धाव्यांची गरज. सामन्याला सुरुवात. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय जितेंद्र यांना. स्ट्राईक एंडला संकेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित. 18 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट आलाय. हो पुन्हा एकदा क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न. लगातारचा दुसरा डॉट. दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न. यावेळेला संकेत सारख्या फलंदाजाला काहीच जकडून ठेवलाय. लगातारचा दुसरा डॉट. पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू. सलगचा तिसरा. सलगचा तिसरा डॉट आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी जितेंद्र यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय पहिला चौकार. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू डॉट. त्यानंतर आलेला हा चौथ्या चेंडूवरती चौकार.
18 चेंडू 52 धावांची गरज असताना आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये नक्की 4 धावा खर्च करतोय. यावेळेला उर्फी चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अक्षय मॅड. ओहो, चांगला झेल यहाँ पर. आज हमारे इस मैदान पर कमेंट्री बॉक्स में नजराना भाभी के हीरो हमीची कालिया, इनका भी मैं तहे से स्वागत करता हूं. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, सुरेख गोलंदाजी जितेंद्रच्या माध्यमातून. 5 चेंडू मध्ये मात्र 4 धावा खर्च करतायत. काय गोलंदाजी केली आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीसं जखडून ठेवलंय. आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 48 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 48 धाव्यांची गरज. बारा चेंडू जिंकण्यासाठी 48 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला सुमित गुरव, नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मुकेश यांना आपण पाहतोय नवीन बॅटर. गोलंदाजीसाठी अक्षय आलेत. पहिला चेंडू नो पद्धतीचा चेंडू, वेस्ट साइड बिमर पद्धतीचा चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. फ्रीची संधी पुढच्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहणार आहोत. धावसंख्येत एक निवार, धावसंख्येत धावफलकावरती 5 धावा. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाया जवळून जाणारा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट फीट. पुन्हा एकदा संधी असेल सुमित गुरवसाठी. धावसंख्येत एक्स्ट्रा निवार, धावसंख्येत धावफलकावरती 6 धावा आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू मिड विकेटला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्येत एक निवार, धावसंख्येत धावफलकावरती आपण 7 पाहतोय. स्ट्राईक एंडला मुकेश यांच्यावरती आता पूर्ण जबाबदारी असेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय, झेल संपलाय. मुकेश यांचा खेळ. डीजे
आदित्य जी गुरव बोझा बिस्तरा लेकर फिर से एक बार पेविलियन की तरफ लौटते हुए, गेंद हवा में, ओहो, गेंद जाएगी वन बाउंस सी मारेगा के पार, चौकार। फलकावरती 17, चांगली गोलंदाजी करतायत सिद्धिविनायक खारपाडा संघाचे गोलंदाज। यावेळेला मोठा फटका, क्षेत्ररक्षक मॅडॅकी, चुकी झाली। डॉट चेंडू, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा वाईटचा येतोय। पुन्हा एकदा डॉट चेंडू, षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा, मोए मोए, क्रिस का गाना सुनोगे, क्रिस का गाना। आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय सिद्धिविनायक खारपाडा संघाचे कर्णधार, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय विघ्नहर्ता तुडाल। दोन्ही संघाच्या संघानायक टॉस साठी यायचंय। आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना असेल, टॉस केला जाईल।